नमस्कार. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात मी प्रज्ञा पोहळे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप, कपिला प्युअर स्टील, MSRDC, पॉवर्ड बाय IIL शिल्मा, पार्टनर्ड बाय राजश्री लॉटरी, पावक फूड्स, स्किन सिटी प्रायव्हेट लिमिटेड, गोपुरम, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. भाकरी फिरवली नाही की ती करपते असं म्हणतात. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची भाकरी फिरवत 2 कार्याध्यक्षांची नेमणूक केली आणि त्यापैकी एक होते प्रफुल्ल पटेल. पण पवारांनी ही भाकरी फिरवली आणि जणू काही पक्षाचं नशीबच फिरलं. अजित पवारांनी नवी वाट पकडली आणि त्यांच्या या नव्या वाटेवर शरद पवारांचे अनेक विश्वासू सहकारी अजित पवारांना जाऊन मिळाले आणि त्यातला सगळ्यात आश्चर्यकारक चेहरा होता प्रफुल्ल पटेल यांचा. पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी गाठीशी असलं तरी सुद्धा जनतेचा विश्वास पाठीशी उभा करण्याचं एक मोठं आव्हान सध्या त्यांच्यासमोर आहे. प्रफुल्ल पटेल यांचे सर्वपक्षीय संबंध, राजकीय संबंध चांगले असल्यामुळे पडद्यामागच्या राजकीय खेळी खेळण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आगामी निवडणुकांच्या काळामध्ये हे कौशल्य ते नेमकं कसं वापरतात याची उत्सुकता आहेच. पवार विरुद्ध पवार या लढतीविषयी प्रफुल्ल पटेल यांना नेमकं काय वाटतं? कार्याध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतरही प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचा हात का सोडला? सध्या सुनील तटकरे वगळता लोकसभेचा एकही खासदार अजित पवारांसोबत नाही. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हे चित्र नेमकं कसं बदलणार आणि शरद पवारांच्या आणखी कोणत्या शिलेदारांना अजित पवारांच्या बाजूने वळवणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या पुढच्या सत्रात प्रफुल्ल पटेल यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक एव्ही आपण पाहूया. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होण्याआधीपासून शरद पवारांसोबत असलेले प्रफुल्ल पटेल आज अजितदादांच्या पाठीशी उभे आहेत. पक्ष तोच असला तरी सुरुवात मात्र आता नव्याने करावी लागणार आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी ज्यांनी घडवलंय त्यांनाच आव्हान देत मैदानात उतरायचंय. पक्ष आणि चिन्हाच्या दिल्लीतल्या लढाईचं यशस्वी नेतृत्व त्यांनी केलं. आता तेच कसब लोकसभेच्या निवडणुकांमध्येही प्रफुल्ल पटेल दाखवणार का? राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतानाही पुन्हा उमेदवारी स्वीकारण्यामागचं गोपित्य उलगडणार आहेत का? विकासासाठी भाजप सोबत गेलोय असं सांगणाऱ्या अजित पवारांची ही भूमिका मतदार राजाला ते कशी पटवून देणार आहेत? याशिवाय बारामतीच्या मैदानात ज्या बहिणीच्या विजयासाठी जीवाचं रान केलं त्याच बहिणीच्या पराभवासाठी आता अजित पवार कसं रान पेटवणार आहेत आणि राज्याच्या विकासासाठी कोणता मास्टर प्लॅन जनतेसमोर मांडणार आहेत? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या थिंक टँक मधले महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल. मी प्रफुल्ल पटेल यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यासोबतच एबीपी माझाचे पॉलिटिकल एडिटर गणेश ठाकूर यांनाही विनंती की त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा. प्रफुल्ल भाई, स्वागत आहे आपल्या इथं. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की अजित पवारांसोबत आमदार जातील ही अनेक दिवसांपासून चर्चा होती, पण कोणी असा विचारही केला नसावा की अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेलही जातील. काय घडलं, काय झालं ज्यामुळं हा मोठा निर्णय तुम्हाला किंवा तुमच्या सहकाऱ्यांना घ्यावा लागला? याची पार्श्वभूमी मला असं वाटते की 2014 पासूनच ते रोग पेरलं गेलं. त्याचं कारण आहे की 2014 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नंतर सरकारला मदत केली. आम्ही त्यांना अप्रत्यक्षपणे म्हणा की डायरेक्टली म्हणा, आम्ही त्यांना ही बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि अल्पमताच्या सरकार त्यांच्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यानंतर मला असं वाटते की तेव्हापासून आमच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर एक नाता, आता कोणी प्रत्यक्ष म्हणा अप्रत्यक्ष म्हणा वरचा बाहेरचा जे काही तुम्ही म्हणा, ते एक नाता आमच्या जुळला गेला आणि वारंवार ती परिस्थिती कधी ना कधी म्हणजे जवळ येऊन मग परत आम्ही लांब जायचं, हा एक प्रोसेस जे सुरू झाला
त्याच्या कारणाने एक मलाही असा वाटायला लागला की कुठेतरी साहेब आमचे म्हणजे आजही वंदनीय आदरणीय आहे. मी कधी पण आजपर्यंत तुम्ही बघा, मी आदरणीय पवारसाहेबबद्दल कधीही एकही शब्द मी बोललेलो नाही किंवा व्यक्तिगत काही विषय नाही आहे. विषय एवढाच होता की पॉलिटिकल, आणि पॉलिटिकल नक्कीच पवारसाहेबांनी आम्हाला आज इथपर्यंत पोचण्यामध्ये त्यांच्याही वरदहस्त राहिला. काही आमचे पण बॅकग्राऊंड होता, पण त्याच्यासाठी एक वरदहस्त ते लागते. नक्कीच पवारसाहेबांनी ते आम्हाला प्रदान केलं. पण कुठेतरी असं वाटते ना की आपल्यालाही पॉलिटिकल काही सेन्स प्रमाणे काम करावं, आणि तिथे पवारसाहेबांनी, आणि नॉर्मली पवारसाहेब म्हणजे पॉलिटिकली सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये वाटते की सर्वात म्हणजे जाणकार, समजदार आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकणारा हा नेता आहे. खरंही आहे, पण कधी कधी थोडा म्हणजे स्लिप होतं ना, ते इंग्लिशमध्ये म्हणा स्लिप बिटवीन कप अँड लिप असं होत गेला. आणि आम्हाला मला वाटलं की पॉलिटिकली काही ना काही या देशाच्या प्रवाह जे आहे, देशाची दिशा आहे, त्याप्रमाणे पवारसाहेब जाण्यामध्ये कुठेतरी चुकून राहिले. आणि त्यामुळे मला असा एक आतून एक कॉल होता की आता मी एक तरी या दिशेने अजित पवार जात आहेत म्हणून नाही, पण अजित पवार आम्ही सगळे राईट दिशेने आम्ही जात आहोत म्हणून आपण जावं. नाही, पण आपण 14चा उल्लेख केला. आपण म्हणताय प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आम्ही भाजपसोबत होतोच. यालाच जोडून एक माझा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस हे वारंवार म्हणतात की 19ला जो पहाटेचा शपथविधी झाला त्यामध्ये शरद पवार साहेबांना विचारूनच सगळं ते केलं गेलं होतं. आपण त्यांच्या अत्यंत जवळचे आहात, अजितदादांच्या जवळचे आहात. त्यात तथ्य किती, काय घडलं होतं त्यावेळेला पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला? मला वाटतं की मी तुमच्याच एखाद्या कार्यक्रमामध्ये या बाबतीत बऱ्याच खुलासा मी केला होता. आणि त्याच्यानंतर 5 जुलैला जेव्हा अजित पवार आणि आम्ही सगळ्यांनी पहिली जे आमच्या पक्षाची जे सभा किंवा अधिवेशन जे बोलवलं होतं, 30 जूनच्या आमच्या अधिवेशन जे झालं त्याच्यानंतर 2 जुलैला शपथविधी झाली आणि 5 जुलैला मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या ग्राउंडमध्ये आमचा कार्यक्रम झाला होता. तो क्रोनॉलॉजिकली खूप साऱ्या म्हणजे गोष्टीचा क्लॅरिफिकेशन अजित पवारांनी त्यांच्या भाषणात केला होता. एक नक्की आहे की 2019मध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चा तर झालीच होती, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागू झालं. प्रेसिडेंट्स रूल लागणं म्हणजे काही सहज काही लागत नाही, कारण ऑलरेडी भारतीय जनता पार्टी लार्जेस्ट पार्टी होती तेव्हाही, आणि शिवसेना आणि त्यांच्या आपसातला दुरावा झाल्यानंतरही गव्हर्नरनी त्यांना बोलवलं होतं, पण गव्हर्नरच्या त्यांनी म्हणजे इन्व्हिटेशनला नाकारलं. ते सगळ्यांच्याकडे गेलं आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे नो 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 म्हटलं, म्हणून प्रेसिडेंट्स रूल आला. प्रेसिडेंट्स रूल येणं म्हणजे कुठे ना कुठे काही अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय प्रेसिडेंट्स रूल सहज लार्जेस्ट पार्टी काही येऊ देत नाही, लागू होऊ देत नाही. आणि राजकीय लोक नॅचरली काय अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय इथपर्यंत म्हणजे टोकाची काही भूमिका घेत नसतात. हे मला सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक जाणकार व्यक्तीला हे जे ज्यांना पॉलिटिक्सचा थोडा रस असते, अभ्यास असते, आणि तुम्ही तो पत्रकार आहात, तुम्हाला तर अंदाज लागतेच. आमच्या म्हणजे आधी सगळ्यांच्या आधी पत्रकारांना म्हणजे सेन्स राहते की का असं होत आहे. तर त्या पार्श्वभूमीमध्ये जर तुम्ही शांतपणे विचार केला तर नक्कीच हा अंडरस्टँडिंग होता. नंतर जे प्रेसिडेंट्स रूलच्या 1 महिन्याची कालावधी जे होती त्यामध्ये नवीन समीकरण काहीतरी बनले आणि ते जुने समीकरण मोडून नवीन समीकरणच्या बरोबर जावं असा निर्णय झाल्यामुळे अजितदादाची सकाळी जे काही तुम्ही पहाटे म्हणतात 8 वाजता म्हणा, 8 वाजता शपथविधी झाली. त्याच्या बॅकग्राऊंड ही आहे.
पण एक प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळे आत्ता असं म्हणाल्या की हे सगळं जे झालं ते अजित पवार यांना पक्षातली पूर्ण सत्ता हवी होती आणि अध्यक्षपद हवं होतं आणि त्याबद्दलची एक बैठकही बोलावली गेली होती 6 तारखेला. पण 2 तारखेला शपथविधी झालं. तर ते असूनही आपण हा निर्णय घेतला त्याबद्दल एक आश्चर्यही व्यक्त केलं जातोय. 2014 पासून आमच्या सगळ्यांचा व्ह्यू एकदम क्लिअर होता. पक्षामध्ये बहुतांश लोकांचा व्ह्यू हेच होता. पण ठीक आहे, आता शेवटी नेत्यांनी काही ठरवल्यानंतर त्याच्या विरोधातच जाऊन म्हणजे काही निर्णय करावा असं नसते. पण वारंवार होत गेला म्हणून शेवटी एकदा असं आम्हालाही वाटलं BJPच्या विरोधात पवार साहेबांचे व्ह्यूज किंवा इतरांचे व्ह्यूज आणि सगळ्यांचे व्ह्यूज आमच्या पक्षामध्ये काय काय होते ते आता उघड करण्याची गरज नाही आहे. पण एक नक्की आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलत असतात, वारंवार बोलत असतात, 14 मध्ये झाला, 17 मध्ये झाला, 19 मध्ये झाला, 22 मध्ये झाला, 23 मध्ये झाला, तर कुठे ना कुठे तुमचाही व्ह्यू त्या बाजूनं होता. पण काही ना काही कारणाने तुम्ही थांबले. आणि माझा मत असं आहे की शेवटी आम्ही पण आता आज मला राजकारणामध्ये 36-37 वर्ष झाले. संसदेमध्ये हा माझा 33वा वर्ष आहे कंटिन्युअस. तर त्यामुळे आता कधीतरी आम्ही पण म्हणजे आमची निर्णय क्षमता असते की नाही, आम्हाला पण कधी कधी असं वाटतं की एखाद्या वेळा इंडिपेंडंट निर्णय करून घ्यावं. त्या हिशोबाने हा पूर्ण जे प्रक्रिया जी झाली, आता अजितदादाचा असो की छगन भुजबळ असो की अनेकांच्या असो, काही म्हणजे कुठे ना कुठे विचार होताच ना. बऱ्याच लोकांनी तर सांगितलं की 19 मध्ये अजितदादांनी शपथ घेतली, जर सगळ्यांना विश्वासात आधी घेतला असता तो एखाद्या वेळा त्याच वेळी अख्खा पक्षांनी पवार साहेबांच्यावर म्हणजे एक प्रकारे दबावच आणला असता की नाही, जे योग्य झालेलं आहे त्यामध्येच आपण सगळ्यांनी सहकार्य करून साथ दिला पाहिजे. पण तसं दुर्दैवाने त्यावेळी ते पूर्ण जे प्रोसेस चालला होता त्यामध्ये पवार साहेब, अजित पवार आणि आम्ही तिघच होतो. आणि म्हणून बाकीच्या कोणाला माहीतच नव्हतं की काय चाललं आहे. आणि आम्ही पण शेअर केलं नाही, कारण त्याप्रमाणे आमची पहिली प्रोसेसमध्ये चर्चा झाली होती की आपण आपल्यामध्येच ठेवायचं आणि मग नंतर बाकीच्या आपण बोलत राहू बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर. पण आपण हा जो निर्णय घेतला त्याबद्दल अनेक चर्चा घडल्या की ज्या एजन्सीचा दबाव अनेक नेत्यांवरती होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व दिलं जाणार होतं, जे तुम्हा सगळ्यांना मान्य नव्हतं. आता भारतामध्ये सगळे निर्णय आता फक्त काही दबावामुळेच होत असतात, हे पण कुठपर्यंत खरं आहे. आता मी सध्या राज्यसभेवर आत्ताच पुन्हा आलो. माझी 4.25 वर्षाची टर्म सोडून मी आता 6 वर्षाची घेतली, टॉपअप केला. आता मला सांगा की या टर्म आता मी सुरू होत आहे आणि मागची पण तेव्हा मी जेव्हा फॉर्म भरला होता मागच्या वेळी तेव्हा तर आमच्या पक्षामध्ये काही असा स्प्लिट म्हणा काय म्हणा तर नव्हता ना. तेव्हाच्या माझ्या तुम्ही प्रतिज्ञापत्र जे आम्हाला नॉमिनेशनच्या वेळी फाईल करावं लागते त्यामध्ये सगळ्या कलमं असते वेगवेगळ्या, की तुमच्या विरोधात केसेस आहे, गुन्हे आहे, खटले आहे वगैरे वगैरे. तो त्यामध्येही ब्लँक होता आणि आत्ताही ब्लँकच आहे. ते अवेलेबल आहे ना वेबसाईटवर. इट इज नॉट ए क्लासिफाईड डॉक्युमेंट, इट इज अवेलेबल टू ऑल ऑन द वेबसाईट. तुम्ही जा ना, त्याच्यावर आहे का माझ्या विरोधात काही. हे काय ना काही म्हणजे आता भारतामध्ये असेल काही कोणाच्या विरोधात काही असेल, काही कारण असेल. मी असं सगळ्यांच्यासाठी क्लीन स्वीप किंवा क्लीन चिट देऊ इच्छित नाही, पण सगळे जसं म्हणजे दबावामुळे काम करते. काय राजकीय आमची पण दृष्टी काय असेल का नाही, आमचा विचार असेल का नाही, ह्याचं पण विचार म्हणजे ह्या पार्श्वभूमीमध्ये पण आपण अख्खा आमच्या ह्या निर्णयाला बघितलं पाहिजे. टॉपअपचा विषय तुम्ही काढलात म्हणून माझा प्रश्न असा आहे की हे टॉपअप का केलं गेलं. शेवटच्या क्षणापर्यंत नाव काय असेल हे स्पष्ट नव्हतं. 12 लोक तुमच्या पक्षातनंच इच्छुक होते, त्यांची नावांची चर्चा झाली. माझा प्रश्न असा आहे की अंतर्गत वाद टाळण्यासाठी हे केलं गेलं, काय कोणता तरी मोठा चेहरा शरद पवार गटातनं तुमच्याकडे येणार होता, त्याची प्रतीक्षा तुम्ही पाहत होतात, तर नाव तुम्हीच त्याबद्दल सांगितलं जर असं असेल तर ते चांगलं होईल. आहे तुम्ही जे दोन्ही तिन्ही प्रश्न जे विचारले त्याच्यामध्येच उत्तर आहे, पण थोडे दिवस गुलदस्त्यात राहू द्या.
येईल ना, समोरच येईल ना. जेव्हा आम्ही ती जागा भरणार त्यावेळी हे सगळं म्हणजे उघडच होणार आहे की नाही. म्हणजे कोणतरी मोठा चेहरा येतोय सोबत? नक्की नक्की. सुप्रिया सुळेचा चेहरा आहे का? आता मी सुप्रिया ताईच्या बद्दल कसा बोलू शकतो? त्यांच्या कारण चर्चा होती तशी. त्यांच्या सदैव स्वागत आहे आमच्याकडे. आम्ही कधीही सुप्रिया ताईच्या बद्दल असं का विचार करणार की ते आमच्या बरोबर राहू नये. पण आता त्यांनी एक पवार साहेबांनी त्यांनी आणि बाकीच्या आमचे काही सहकाऱ्यांनी जे काही मार्ग स्वीकारलेला आहे त्याच्याबद्दल आता मी भाष्य करणं योग्य नाही. नाही पण बारामतीमध्ये जी निवडणूक होणार जी दिसते आता तरी, सुनित्रा बहिणींसोबत सुप्रियाताई यांचा जो एक तिथं सामना होणार आहे तो टाळण्यासाठीच सुप्रियाताईंशी बोलणं सुरू होतं शेवटपर्यंत की तुम्ही राज्यसभेत जा आणि बारामती इथं सुनित्राताई लढतील. तर त्यासाठी बोलणी सुरू होती, काही जणांची मध्यस्थी सुरू होती आणि म्हणूनच नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवलं गेलं असंही बोललं जात आहे. साहेब, जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्याशी मी म्हणजे सहमत नाही, म्हणजे मी होकार देऊ शकत नाही कारण तसा नव्हता. ओके. पण एक नक्की आहे की आम्ही काही कोणाशी बोलत होतो असं आम्हाला वाटलं की देण्यासारखा व्यक्ती आहे, राज्यसभेत मोठी जागा आहे काय, असं नाही की मग सहज आम्ही कोणालाही असा देऊ इच्छित होतो. आम्हाला थोडंसं वाटलं की अमुक व्यक्ती आला तर त्याचा फायदा आम्हालाही होईल आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दिशेमध्ये एक आमच्याही चांगला पाऊल ठरेल. इतका मोठा व्यक्ती असं तर नाव सांगत नाही, पण इंडिकेट नाव कसं मी सांगेल, आल्याशिवाय नाव कसं सांगेल मी. आणि म्हणून ती जागा आम्ही रिकामी ठेवली आहे ना. म्हणजे कधीपर्यंत होईल? आता 1-2 महिन्यामध्ये होऊन जाईल. 2-3 महिने तर लागतीलच ना. तर लोकसभा होऊ द्या. आणि सरप्रायझिंग शॉकिंग असेल, पवार गटाचा असेल. नाही, आता मी काही असा एवढा काही तुम्हाला काही लीड देणार नाही. तुम्ही लोक हुशार असतात, मग आम्ही लोक आम्ही महा हुशार असतो म्हणून तुमच्या शोवर येतो. पण इनकमिंग बद्दल बोललं जात आहे, इनकमिंग सुरू राहणार आहे, इनकमिंग शरद पवार. म्हणजे असं होईल का की पवार साहेबच येतील आणि म्हणतील चला आता एकत्र जाऊ? बघा, पवार साहेबांच्या बद्दल किंवा सुप्रियाताईच्या बद्दल काही व्यक्तिगत काही नाराजीच्या काही कारणच नाही ना. आम्ही तर कधी कधी विचारही केला नव्हता की असा दिवस येईल की आम्ही आमच्या दिशेने आणि साहेब त्यांच्या दिशेने. पण आता काय आहे की आम्हाला असं वाटते की पॉलिटिक्सची दिशा देशाची ज्या प्रवाह आहे, आज नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही लाख म्हणा लोकांना ज्यांना विरोध करायचा असेल, प्रत्येक चांगला व्यक्तीचा पण लोक विरोध करणारे असतात, चांगले विचाराचा विरोध करणारे लोक असतात, लॉजिकल मॅथमॅटिक्सला पण विरोध करणारे लोक असतात ज्याच्यात प्रूव्हन सायन्स आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आज देशाची दिशा, महाराष्ट्राचा भला, तुमच्या ह्या महाराष्ट्र माझा विजन तुम्ही म्हणतात, तर विजनमध्ये कुठे ना कुठे डेव्हलपमेंट हा मुद्दा असला पाहिजे की नाही. आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं देशाच्या एकंदर म्हणजे विचार तुम्ही केला तो आज नरेंद्र मोदी यशस्वी प्रधानमंत्री झाले आहेत का नाही हे मला विचारण्यापेक्षा मतदानाच्या वेळीच आपण अंदाज काढा की 2014मध्ये, 19मध्ये आणि आता होणारा 24मध्ये. ठीक आहे, मी भविष्यवाणी नाही करत, पण नक्कीच हे चित्र स्पष्टच आता झालेलं आहे जवळपास. आणि ज्यांना म्हणजे ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण विचार करतो, पॉलिटिक्समध्ये प्रतिस्पर्धा होते, त्यामध्ये दुसरी बाजू आज कुठे आहे, काय विजन आहे? तुम्ही आज तुमच्याच कार्यक्रमामध्ये विजन म्हणतात. एखादा आमच्या काँग्रेसच्या की बाकीच्या इंडी अलायन्सच्या आमच्या मित्रांना विचारा की खरोखर विजन काय आहे. नरेंद्र मोदीचा विरोध करायचा आहे, नरेंद्र मोदी नको आहे, तेवढाच विजन आहे. देशाचा भला कसा होईल, महाराष्ट्राचा भला कसा होईल, की उद्या आम्ही येऊन काय तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं करून देणार आहोत, याचा काही विचार आहे का नाही कोणाच्याकडे? आपण डेव्हलपमेंटचा मुद्दा आणलात की डेव्हलपमेंट आणि ज्या प्रकारचं आत्ताचं राजकीय वातावरण आहे त्याला पाहता मोदींना चॅलेंज करणारं कोणी नाही आहे. तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, भाजपसोबत गेलात. पवारसाहेब आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत. ज्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यासोबत गेलात, शक्य आहे का भविष्यामध्ये दोन्ही गट एकत्र येतील आणि काही होऊ शकेल? चिन्ह गेलंय पण तरी शक्यता, कारण आपण प्रयत्नही केले होते, पवारसाहेबांकडे आपण गेलातही. बघा, आम्ही 2 जुलैला अजित पवार आणि बाकीच्या आमच्या सहकाऱ्यांनी शपथ घेतल्यानंतरही
मला तारीख आठवत आहे, 16 जुलैला आम्ही गेलो होतो सगळे मंत्रीसोबत पवार साहेबांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला, आणि त्याच्यानंतर 17 तारखेला परत आम्ही सगळ्या आमदारांना घेऊन गेलो आणि विनंती करायला गेलो की साहेब जे काही झालं माफ करा, पण आता आपण अजूनही आमच्यासोबतच आमच्या मार्गदर्शक नेते म्हणून आपण राहा, आमची जे काही तुम्हाला वाटत असेल आम्ही चूक केली ते माफ करा, पण आपण एकत्रच राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊनच आम्ही गेलो होतो. पुढाकार मी आणि अजितदादांनीच केला होता. पण आता साहेबांनी ऐकून घेतलं शांतपणे, सगळ्यांशी बोलले, चांगलं बोलले, हसून बोलले, प्रेमाने बोलले, पण शेवटी जे आपल्याला अपेक्षित म्हणजे त्यांच्याकडून होकार पाहिजेत होता ते नव्हता आला. पण आता होऊ शकतं, मन बदललं जाऊ शकतं. असं आहे की कोणी म्हटलं आहे की बोलू शकत नाही, कोणी म्हटलं आहे की आमचे म्हणजे आम्ही माइंड क्लोज केलं आहे. आता साहेबांच्या माइंड ओपन आहे की नाही हे मी कसं सांगू शकतो. म्हणजे आम्ही तर इच्छितोच, आम्ही कुठे आम्हाला कोणालाही वाटत नाही ना की पवार साहेबांचा आणि आमची काय असा एवढा दुरावा निर्माण झाला पाहिजे. अजिबात नाही. दुरावा म्हणजे पॉलिटिकल दुरावा आहे. व्यक्तिगत मी तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे, मी कधीही कोणावर टीका कधी करत नाही, चुकीची म्हणजे माझ्या विरोधकांच्या बद्दलही मी कधी बोलत नाही. पण एक नक्की आहे की पॉलिटिकल लाईन मीन्स पॉलिटिकल लाईन. आता त्यामध्ये म्हणजे आता काही मिक्सिंग नाही चालत. भेळसेळ करायला गेलो तर म्हणजे आपणच तोंड घाशी पडणार हे नक्की आहे. त्याच्यापेक्षा बी क्लिअर, जे लाईन होती कालपर्यंत पवार साहेबांची होती एकदम क्लिअर होती. आज जी लाईन घेतली आहे आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्यामध्ये BJPचीच आम्ही लाईन घेतली आहे. वी आर रेडी टू सपोर्ट BJP, मोदी साहेब, आणि या देशाने महाराष्ट्राच्या भलेसाठी आम्हाला वाटते की आम्ही केलेला निर्णय योग्य आहे. आपण पवार साहेबांबद्दलचं उत्तर नाही आहे, पण अनेक चर्चा आहेत. मध्यंतरी जयंत पाटील तुमच्यासोबत येतील चर्चा होती. जयंत पाटलांचं नाव आणि काही बॅकडोर काही चर्चा सुरू आहे जयंत पाटलांना सोबत घेण्याची. आता तुम्ही जयंत पाटलांनाच विचारा ना की किती स्वस्त आहे ते. अच्छा. आम्हाला माहित आहे, पण आता ठीक आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, शो मध्ये बोलवा त्यांना. म्हणजे तुम्ही इंडिकेट करता की जयंत पाटील त्यांचा पक्षप्रवेश लवकर होईलच. नाही, मी काही इंडिकेट करत नाही, पण मला असं माहीत आहे कारण आता शेवटी बघा हे सगळे जे सहकारी आहे आम्ही मागील 25-30 वर्षापासून एकमेकांना साथ देत आलेलो आहो, काम सोबत केलेलं आहे, मित्र आहो आम्ही, आमचे प्रेमाचे संबंध आहे, फॅमिलीचे रिलेशन आहे. आम्ही असं कसं म्हणजे एका दिवसामध्ये सगळ्यांना म्हणजे विसरू शकतो की लोकांचे म्हणजे त्यांना आमच्याबद्दल सगळं माहीत आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे. म्हणजे अस्वस्थ आहेत, पण तुम्ही भाजपमध्ये येतील का तुमच्याकडे येतील? नाही, आम्ही तर इच्छितो की आमच्या बरोबर यावं त्यांनी, पण आता ठीक आहे. मग बोलणं झालंय मग कुठेतरी त्यांच्या मुक्काम असतील. म्हणजे बोलणं झालंय तुमचं जयंत? नाही, बोलणं म्हणजे काय असं तो प्रेम भावाशी बोलणं म्हणतोय मी. आता तुम्ही सुप्रियाताईचा आता मला प्रश्न विचारला. सुप्रियाताई इथे शोमध्ये येण्या अगोदरच इथे बाहेर लॉबीमध्ये भेटले, तो प्रेमानेच बोललो. राजीव खांडीकर आमचे विटनेस आहे. नाही, तुम्ही पॉलिटिकल दुरावा म्हणताय, पण जे प्रेमाचे संबंध आहेत म्हणून त्या प्रेमाच्या संबंधांना पाहताच हे सगळं घडेल असं दिसतं. पॉलिटिकल आणि प्रेमाच्या संबंध फरक आहे का नाही? पॉलिटिक्स मध्ये येण्याआधी प्रेमच असतं ना. नाही, ते बरोबर आहे ना, ते नक्कीच. पण आता आपण विषय काय वेगळा होता आणि आपण दुसऱ्या ट्रॅकवर चालला गेलो. आता परत आपण ट्रॅकवर येऊ. मी तुमच्याकडे येतो. मग राज्यसभेत आपण टॉपअप केलं तुम्ही स्वतः म्हणालात, पण सरळ मेन डोअरनं तुम्ही लोकसभा निवडणूक आरामात लढू शकता. आताही ती चर्चा आहे. गोंदिया भंडारामध्ये तुम्ही उमेदवारही चांगले आहात महायुतीचे, तर मग हे काही लढणार तुम्ही लोकसभेची निवडणूक? एक क्लिअरली सांगू इच्छितो की लोकसभेसाठी लढायला मी सदैव तयार आहे. मी लोकसभेवरही होतो, परत राज्यसभेवर गेलो, परत लोकसभेवर आलो, परत राज्यसभेवर गेलो आणि आता परत लोकसभेवर यायला तयार आहे. प्रश्न असा आहे की आपण आता महायुतीमध्ये आहोत. जोपर्यंत महायुतीची तिकीट वाटपाची चर्चा होत नाही तोपर्यंत मी आधीच म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आहे म्हणून मी बोलत नाही. आमचे बाकीचे लोक काही कुठे कोणी वक्तव्य काय केलं ते चालते, तो विषय नाही. पण अजित पवार असो की मी असो, आम्ही जे सांभाळून बोललं पाहिजे. जोपर्यंत जागाच्या वाटप होत नाही तोपर्यंत मी कसं क्लेम करेन की ती जागा आम्हाला मिळणार, कारण सिटिंग खासदार तिथे BJPचे आहे.
ती जागाचा एकदा क्लिअरन्स झाला, समजा आम्हाला सोडली तर मी आज तयार आहे राज्यसभा दुसऱ्या कोणाला नंतर बाय इलेक्शनमध्ये जाऊ शकते, तो काही विषय नाही आहे. मला अजिबात लढायला एक क्षण पण लागणार नाही, कारण मी ऑलवेज 24/7 गोंदिया भंडारासाठी लढायला तयार आहे आणि मला कुठली तयारी लागत नाही. पण जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही आय कॅनॉट कॉमेंट. दुसरी गोष्ट, तिथे आज परिस्थिती जोपर्यंत जे डिफाईन होत नाही तोपर्यंत मी तिथे पण जाऊन कधी मी बोलत नाही. बाकी सगळे पक्षाचे मी अनेक लोक बघतो, आम्ही इकडे लढणार, आम्ही हे करणार, तर आम्ही यांना विरोध करणार. मी असा व्यक्ती नाही आहे. जे कोणी शेवटी दिला गेला, समजा मी नाही आणि महायुतीच्या BJPच्या पण कॅन्डिडेट असेल, मी 100% त्यांना प्रामाणिकपणे मदत करून निवडून आणणार. पण महायुतीचा फॉर्म्युला कधीपर्यंत ठरेल? कारण 30, 12, 6 असे आकडे येत आहेत. खरोखरच 6 जागेवरच तुम्ही थांबाल का तुमची बार्गेन पॉवर वाढवून काहीतरी जास्त जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आताही? माझा जे 7-8 महिन्याचा अनुभव आलेला आहे BJP बरोबर, एकदा फायनल झाला तर एकदम ते ठाम राहतात. बघा, जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जायचा निर्णय केला, एकदम क्लिअर फॉर्म्युलानी आम्ही गेलो. संख्याबळाच्या आधारावर तो BJP सर्वात मोठा पक्ष आहे. इथे महाराष्ट्रामध्ये 105 विधानसभेचे त्यांचे सदस्य आहे, 10 सदस्य त्यांना साथ देणारे आहे. एकनाथ शिंदे साहेब सोबत 40 त्यांचे आणि 10 समर्थक आहे. आमचे 43 आणि 2 आमचे समर्थक आहे. पण जेव्हा शपथ घेतली तेव्हा आम्ही त्यांचे 10 होते, तो यांचेही 10 होते, कोणाचे शिंदे साहेबांचे, तर आमचेही 10 आम्ही मागितले आणि 10 दिले. 10वा आम्ही त्यावेळी ऐनवेळी आम्ही जरा थांबलो आणि ती एक जागा आम्ही कमी भरली. पण 10 अजित पवार डेप्युटी CM, त्यांना चांगला पोर्टफोलिओ फायनान्ससारखा मिळाला पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम होतो, ते मिळाला. म्हणजे आम्ही जे काही केलं सन्मानाने केलं. येणारा लोकसभेच्या जागा वाटपही सन्मानाने होणार, ही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. आपण उल्लेख केलात की जे खाते वाटप झालं भाजपसोबत गेल्यानंतर, त्यावरती तुम्ही काही खात्यांवर आग्रही होता आणि ठाम होतात. तर उपमुख्यमंत्री पद मिळालं, पण वारंवार तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते CM अजित पवार असे होर्डिंग लावत आहेत. तर खरं काय कमिटमेंट झालंय का त्याबद्दलचं काही? कारण पॉलिटिक्समध्ये जोपर्यंत आम्ही हायेस्ट पदासाठी आम्ही उत्सुकता मनामध्ये ठेवणार नाही, ॲम्बिशन ठेवणार नाही, तोपर्यंत कॅडर चार्ज होत नाही. मोदी साहेबांनी कसा नारा मागच्या वेळी दिला होता, अब की बार 300 पार आले. आता यावेळी नारा दिला अब की बार 400 पार. तो त्याचा मतलब हे आहे की तुम्ही कॅडरला चार्ज ठेवायला पाहिजे. सेम वे आमच्या प्रत्येकांच्या कॅडरला वाटते आमचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, तेव्हाच कॅडर चार्ज होतो ना. पण हे होईल का? कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस एक वेळ आम्ही मुख्यमंत्री करू, त्यांचं स्टेटमेंट आहे. तो बस होणे वाले काफी आहे, होणार म्हणजे देवेंद्र फडणवीस बिचारांना स्वतःला माहीत नव्हता, कल्पना नव्हती की ते म्हणजे ते तयार नव्हते. त्यांच्या पक्षाने आग्रह केला की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, नाहीतर ते त्यांनी पण सन्मानजनक मार्ग काढला होता की बाबा मी सपोर्ट करेन, फुल्ली करेन. ठीक आहे, पॉलिटिक्समध्ये प्रसंग जसे घडतात तसं होते. एका काळात आमचे 71 आमदार होते राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे 69 होते, पण आम्ही आमचा मुख्यमंत्री आम्ही करू शकलो नाही त्यावेळेस. आता हे पण एक नशिबाचा खेळ आहे. आणि त्यावेळीच मी तुम्हाला सांगतो, अजित पवार होणार नव्हते, कारण मी त्यावेळी पण मीच होतो सगळ्या नेगोसिएशनमध्ये. जर 71 मध्ये मुख्यमंत्री आमचा झाला असता तर RR पाटील झाले असते किंवा छगन भुजबळ झाले असते. हे काही अजितदादाला काय मिळणार नव्हतं त्यावेळीस. प्रश्न असा आहे की वी हॅव टू ॲक्सेप्ट रियालिटी. जे आज परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे आज अजितदादाला सन्मानजनक पद उपमुख्यमंत्रीच्या संख्याच्या आधारावर भारतीय जनता पार्टी लार्जेस्ट आहे. पण त्यांनी कमिटमेंट दिला होता एकनाथ शिंदे साहेबांना की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ, तेव्हाच ते आले आणि जे त्यांनी कमिटमेंट दिलं ते पाळलं. ते आमच्यासाठी पण समाधानाची गोष्ट आहे, कारण ज्यांच्या बरोबर आम्ही गेलो त्यांनी जे काही आम्हाला शब्द दिला ते पाळलं, हे आम्हालाही म्हणजे खात्री झाली आहे ना. कारण त्यावेळीच आम्ही 10 मागितले, मंत्रीपद त्यांनी 10 दिले. उपमुख्यमंत्री पद तो मिळणार होता, पण त्याच्यासाठी खाता बरोबर आम्हाला पाहिजेच होता. बाकीच्या आमच्या सहकाऱ्यांना खाते व्यवस्थित द्या,
ते सगळे शब्द त्यांनी पाळलं, तर दॅट इज अ गुड थिंग. पण आज आम्ही त्यांच्या बरोबर गेलेलो आहो. शेवटी ते देशाचा सर्वात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष आहे. जर त्यांच्या बरोबर गेल्यावर आम्हाला ते समाधान राहिलं नसतं तर आज आमची परिस्थिती काय झाली असते, असं नाही आहे. पण 24चं कमिटमेंट दिलं गेलंय की मुख्यमंत्री करू म्हणून, हा थेट प्रश्न आहे माझा. काही गोष्ट बोलायचे नसते. अच्छा, म्हणजे झालेलं आहे? नाही, असंही नाही मी म्हणत, पण काही गोष्ट बोलायचे नसते, कारण वी हॅव टू वेट ना. वेट अँड वॉचची पॉलिसी पण नसते. अच्छा. आणि मी तुम्हाला सांगू का, मलाही राजकारणाचा अनुभव खूप झालेला आहे. कधी कधी आता पवार साहेब, मी तुम्हाला सांगतो ना, पवार साहेब आम्ही काय कधी विसरू शकत नाही. 96 मध्ये राजीव खांडेकर, तुम्हाला आठवत असेल, मी तुमच्या शोवर बोललो होतो. 1996 मध्ये शरद पवार साहेब वुड हॅव बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि ते आम्ही संधी गमावली. साहेबांनी त्यावेळीच थोडा फर्म राहून जर डिसिशन घेतला असता, सगळं म्हणजे प्लेटवर, म्हणजे प्लॅटरवर ॲब्सोल्युटली सर्व करून आला होता. अच्छा, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, नंतर ऑडियन्सकडे जातो मी. शेवटचा प्रश्न हा आहे की आपण तुमच्या ऑफिशियल बँकला, राष्ट्रवादी पक्षाचं बँक खातं जे आहे ते गोठवावं अशा प्रकारचं एक पत्र लिहिलं गेलं आहे. आता शिवसेनेमध्ये ते प्रकरण सुरू आहे, कारण अनिल देसाई यांना नोटीस आलेली आहे. तुमच्यातही तसं काही होतं आहे का? पक्ष चिन्ह हा दावा नसला केला तरी तुमच्याकडे आला, पण काही अशा घडामोडी होत आहेत, पक्षाची जागा, बँक खाते, त्याचे पक्षाचे पैसे, याबद्दल तुमच्यात पत्र लिहिण्याचं कारण काय होतं? पक्ष कोणाला दिलं इलेक्शन कमिशनकडे? ओके, बँकचा खाता कोणाच्या नावाचा आहे? एनसीपी. उद्या आम्हाला इन्कम टॅक्स पण भरावं लागते, मतलब आमच्या फायलिंग करावं लागते, आम्हाला इलेक्शन कमिशनमध्ये फायलिंग करावं लागते, बाकीच्या माहिती RTI मध्ये पण आम्हाला द्यावं लागते. जर खाता बँकेच्या आमच्या दुसऱ्यांच्याकडे असेल तर ते आम्हाला किमान आमच्याकडे वापस घ्यावा तरी लागेल. पैसे जरी असेल नसेल, पण खाता तर आमच्याकडे राहिला पाहिजे. उद्या आम्ही इन्कम टॅक्स, आमच्या CA VA सर्टिफिकेशन कोणाला देतील? आम्ही इलेक्शन कमिशनला माहिती काय देणार? आम्हाला पैसे किती आले ते आम्हाला दाखवावं लागते, खर्च कसे केले ते दाखवावं लागते. सो दॅट इज नथिंग, हे प्रोसेसचा पार्ट आहे. याचा एवढा वाजागाजा मी बघत होतो मागच्या 2 दिवस TV मध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये. अरे, राष्ट्रवादीने पत्र दिलं, बँकेचे खाते फ्रीज करा, बंद करा, आम्हाला ताबा द्या. अरे, पण ते प्रोसेसचा पार्ट आहे, ते नाही केलं तर कसं शक्य होणार? मिसयूज ऑफ फंड म्हणजे नाही, पण अरे इट इज इलिगल. जर तुमच्या बँकेचा खाता जर मी सही करून वापरायला लागलं तर लिगल आहे की इलिगल आहे? उद्या तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा बाकीच्या जे काही गोष्टी आहे, जे प्रोसेसचे लिगल प्रोसेस आहे, ते करावं लागेल का नाही लागले? ते लोक समजत नाही. त्याच्या आधीच म्हणजे हो आम्ही म्हणजे खात्याचा कब्जा करायला निघालो, पैसे कब्जा करायला निघालो. अरे नको बाबा, पैसे काढून घ्या, पण किमान खाता तरी द्या आम्हाला हिशोब सर. ते पैशाचा आणि बाकीचा काही संबंध नाही आहे. आता प्रॉपर्टीचा आम्ही कुठे ऑफिसचा कब्जा केलाय का? केलाय का? पण ऑफिस कोणाच्या नावावर आहे? NCPच्या नावावर आहे. वी आर नॉट क्लेमिंग एनिथिंग, पण जे प्रोसेसचा पार्ट आहे ते नाही केला. उद्या ABPचा जे हा कॉपीराईट आहे, दुसरा कोणी वापरायला लागला तर तुम्ही काय म्हणणार? नको करा. म्हणजे पक्ष कार्यालय घेणार? आता पक्ष कार्यालय घेणार नाही, ते फक्त आम्ही काही पत्र दिलं नाही. काही कुठे कब्जा केला का? दिल्लीमध्ये एक पक्षाचं कार्यालय होतं, आम्ही काय कब्जा केला का? काहीच नाही. आम्ही फक्त तुम्हाला जे प्रोसेसचा पार्ट आहे तेवढंच तुम्हाला मी सांगत आहे. आणि अकाउंट्स इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. लिगल आहे, तो विषय आमचा नाही आहे, ते प्रोसेसचा आहे, कायद्याचा आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं. ऑडियन्सकडे जातो मी. ऑडियन्सला काही प्रश्न असतील? अभय देशपांडे सर प्रश्न विचारतात. सर, 2014ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मतमोजणी सुरू असतानाच पाठिंबा जाहीर केला भाजपला, तेव्हाच NDA मध्ये सहभागी होण्याचा किंवा सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव होता का? आणि दुसरं, ज्यावेळेस आत्ता 2019च्या वेळेस शपथविधी झाला त्यावेळेस म्हणजे तुमच्या तिघांपुरतीची चर्चा मर्यादित होती, त्यावेळेस ऐनवेळी बॅकआउट होण्याचा निर्णय जो झाला त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. 14 मध्ये किंवा 19 मध्ये काहीतरी म्हणजे धुमिळ आहे का नाही वातावरण?
म्हणजे एक तर नक्की आहे ना, क्लाउड आहे की नाही, तर काय त्याच्या मागे असलंच पाहिजे ना. आता कितपत आहे, काय झालं, आता काही गोष्ट राहू द्या, आता फार जुनी झाली, पण समथिंग हॅज टू हॅपन ना. नो स्मोक विदाउट फायर. एवढ्यातच तुम्हाला उत्तर समाधान. तुमच्या असेसमेंट मी वाचतोय कधी कधी, तुम्ही खूप सुंदर महाराष्ट्राच्या आणि NCPच्या असेसमेंट तुम्ही करत असतात, त्याच्याबद्दलही तुम्हाला म्हणजे मला धन्यवादच द्यायचा आहे की यू आर वन ऑफ द फ्यू जर्नलिस्ट यांनी NCPच्या पूर्ण पॉलिटिक्सचा बरोबर अभ्यास केलेला आहे. प्रफुल्लभाई, आपण आत्ताच म्हटलात आपल्याला बँकेचे खाते नको आहे, पैसा नको आहे, आपल्याला ऑफिसेस नको आहे. हे सगळं नको असताना असं काय आहे की बारामतीमध्ये मात्र सुनेत्रा पवारांना उतरवल्या जात आहे? व्हाय इज इट सो पर्सनल? असं आहे की आता पर्सनल आहे, दिसायला पर्सनल आहे, कारण पवार वर्सेस पवार होत आहे. पण पॉलिटिकली विचार केला तर जर NCPला ती जागा लढायचीच असेल तर, आणि सिरियसली लढायची असेल तर सिरियस पॉलिटिकल डिसिशन घ्यावं लागते. त्याच्यात आता तुम्ही त्याला पवार वर्सेस पवार म्हणून त्याला एक वेगळं वळण दिलं तर त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि असं आम्ही काही मुद्दाम इच्छितो की बाबा सुप्रियाताईच्या विरोधात फॅमिलीच्याच म्हणजे कोणी उतरून काही फॅमिलीमध्ये भांडणं वाढवायच्या, असं अजिबात नाही. पण एक इलेक्शन आहे. आता तुम्ही उद्या मला म्हटलं की गोंदियाला तुम्ही उभा राहायला तयार आहे, मी उभा का राहायला तयार आहे, कारण मी सिरियसली लढू इच्छितो. उद्या काही मी हरण्यासाठी काही गोंदियाची सीट नाही मागणार ना, मला पण सिरियसली लढायचं आहे. तसा आम्हाला पक्ष म्हणून बारामतीपासून सगळ्या सीट्स जितके आम्हाला लढायला उद्या मिळेल ते आम्हाला सिरियसली लढावं लागेल, एवढाच त्याच्या अर्थमध्ये मी काढतो, त्याच्या पलीकडे. प्रफुल्लभाई, पण याचा अर्थ बारामतीतून सुनेत्रा पवार या तुमच्या उमेदवार असतील असं आपण आता अधिकृतपणे मानायचं का? अजून तरी नाही. अधिकृत मानायचं अजून तरी नाही. आता अधिकृत असं आहे, अनधिकृतपणानं सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार असणार असं आपण मानायचं का? हा प्रश्नाचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते अजित पवार. त्याचं कारण मी सांगतो. आता तुम्ही, मी गोंदियाचं मी सांगू शकतो की पक्षाला उद्या गोंदियात सुटलं तर कोण लढणार, तर मी लढणार. आता उद्या तिकडची जागा आहे ते सुटणार, अजून सुटली नाही आहे जोपर्यंत अधिकृत चर्चा होत नाही. सुटल्यावर आता फायनल डिसिशन कोणाला करायचं आहे ते आमचे नेते अजित पवारांना, कारण तिकडचे ते आहे. मी उगीच इथून बसून म्हणजे बाहेरच्या व्यक्ती, बाहेरच्या म्हणजे नॉट बाहेरच्या म्हणजे त्या मतदारसंघाच्या बाहेरच्या व्यक्तीने उगीच म्हणजे तिथे सल्ला फुकटची देत बसायचं, त्याच्यापेक्षा ते त्यांना लोकल सिच्युएशन प्रमाणे त्यांना निर्णय करावा. तुम्हाला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झालेली पाहायला आवडेल? मला बऱ्याच गोष्टी आवडत नाही, पण आता मी सगळ्या गोष्टीचा म्हणजे आता इथे खुलासा करू इच्छित नाही. मला दोन्ही बाजूच्या गोष्टी आवडलेल्या नाही, मग त्याच्या काय सांगायचं. मग तुमची इच्छा काय आहे? नाही, माझी इच्छा काही नाही. माझी इच्छा एकच आहे, आम्ही जे घेतलेला निर्णय आहे त्याला महाराष्ट्राची जनतेने पुरस्कृत करावं. महाराष्ट्राची जनतेने आमच्या पक्ष, आत्ताचा जो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, घड्याळ चिन्हाचा पक्ष आहे, त्याला लोकांनी साथ दिलं पाहिजे आणि आम्हाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. आता पवार कुटुंबामध्ये जे चाललेलं आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं? कोणाच्या घरामध्ये असं घडो असं आम्ही काही थोडी काही आनंदित आहोत त्याच्याबद्दल, आणि आम्ही काही इच्छित नाही की कोणाच्या घरामध्ये पण काही असा प्रसंग घडला पाहिजे. पण त्याचे मागचे काही कारण जे आहे असेही घडू नये, ज्या अर्थानं असं घडला ते माझी म्हणजे पवार साहेबांना पण मी विनंती तीच केली की साहेब आता झालं ना, तर खूप सारा तेव्हाची गोष्ट सांगतो मी, आता तर काही आमच्या या बाबतीत संवाद होत नाही, पण त्यावेळची जी गोष्ट होती ते मी तुम्हाला सांगितली. नाही, पण बारामतीबद्दलचं एक असंही बोललं जातं की ज्या वेळेस आपण भाजपसोबत गेलात तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं तुमच्याकडनं कमिटमेंट घेतली होती की तुम्हाला बारामती ही जागा भाजपला आणून द्यावी लागेल, असं काही झालं होतं? नाही, अजिबात नाही. कुठलाही कमिटमेंट
कोण लढेल, कोणती जागावर लढेल असा कधी झालेला नाही आहे. आणि मी तुम्हाला अधिकृत सांगू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेब आणि JP नड्डा साहेब त्यांचे अध्यक्ष, हे तिघांच्या बरोबर आमची चर्चा झाली आणि त्यावेळी कधीही कोणीही पवार साहेबांच्या बद्दल कुठलाही काही पण पॉलिटिकल कॉमेंट केला नाही. उलट मोदी साहेबांनी एक खंत जरूर व्यक्त केली की मी अनेक वेळा पवार साहेबांशी बोललो, पवार साहेबांना एवढं मी मानलं, एवढा मोठा नेता आहे, त्या नेत्यांनी आमच्याबद्दल एकदम निगेटिव्ह असा विचार का त्यांच्या मनामध्ये आहे, ही मला एक खंत आहे. म्हणजे त्यांनी पवार साहेबांच्या कुठल्याही बाबतीत म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट केली नाही, अमित शाह साहेबांनी केली नाही. आम्ही कुठलाही असं काही कमिटमेंट पवार वर्सेस पवारचा आम्ही दिलेला नाही किंवा त्यांनी आमच्याकडून काही मागितलं नाही. धन्यवाद सर. कोणत्याही निवडणुकांना सामोरं जात असताना प्रत्येक पक्षातल्या थिंक टँकमधल्या नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि ज्या पक्षाच्या थिंक टँकमध्ये तुमच्यासारखे नेते असतात तो अर्थात त्यांच्यासाठी एक खूप मोठा ग्रेस पॉईंट ठरतो. प्रफुल्ल पटेलजी, आभार आपले, आपण या व्यासपीठावर आलात आणि आपला वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल, आपलं विजन मांडलं त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.